जवळजवळ मताला 10-15 हजार रुपये या ठिकाणी दिले जातात. जे कोणी सत्ताधारी विकासाच्या गोष्टी करत होते किंवा आपणच विकास केला हे भासवत होते, खरं तर आज त्यांना पैसे वाटायची वेळ आली. आज येथील आमदार दीपक केसरकरांनी तर जाहीर करून टाकलं की भाजपवाले पर मताला 10,000 रुपये वाटप करतात. म्हणजे त्यांचेच सत्तेतले साथीदार आज पैशाचा वाटप मतदानासाठी करतात हे अगोदर सिद्ध होते. या ठिकाणी त्यांनी जनतेला आवाहन केलं, म्हणजे केसरकरांनी जनतेला आवाहन केलं की त्यांचे पैसे घ्या परंतु त्यांना मतदान करू नका, अशा तऱ्हेचं आव्हानही त्यांनी केलं. पण तेच केसरकर आता त्यांच्या उमेदवारासाठी पैसे वाटतात. म्हणजे या ठिकाणी आज तुम्ही पैसे वाटताय तर नेमका कोणता विकास केला? आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबियांची गद्दारी करत तुम्ही सत्ता स्थापन केलीत विकासाच्या मुद्द्यावरती की आम्हाला विकास करायचा आहे. तो हाच विकास केलात का? म्हणजे स्वतःचं आर्थिक सक्षमीकरण हेच तुमचा विकास का? आणि याच्यातूनच आज मतदारांना मोठमोठी आमिषं दिली जात आहेत आणि एक खऱ्या अर्थानं लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सत्ताधारी पक्ष जे विकासाच्या गोष्टी सांगत होते आणि स्वतःला विकास पुरुष मानत होते ते आज खऱ्या अर्थानं लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम करत आहेत. आज या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे राज्यस्तरीय नेते येत आहेत. यापूर्वी बीजेपीचे येऊन गेले, बीजेपीची सभा झाली. आज त्यांचेच उपमुख्यमंत्री दीपक केसरकरांचे शिंदे गटाचे सर्वेसेवा एकनाथ शिंदे येत आहेत, त्यांची आज सभा लागते. मला हेच कळत नाही की जर एवढा विकास केलात आणि एवढे तुम्ही सक्षम नेते आहात तर आज तुम्हाला मोठ्या राज्यस्तरीय नेत्यांना आणून इथे सभा घ्याव्या लागत आहेत. म्हणजे आमचं सिद्ध होतं की विरोधक म्हणून जे काही आम्हाला कमी लेखत होते आणि खोट्या गोष्टी गजाली मारून विकास भासवत होते जनतेला, त्यांना आज पराभव दिसायला लागलाय. आणि पराभव दिसायला लागल्यामुळे या ठिकाणी राज्याच्या नेत्यांना प्रचार सभा घेण्यासाठी यांना भाग पडतंय. खरं तर आजची सभा एकनाथ शिंदेची दीपक केसरकरांच्या रिटायरमेंटची सभा असेल,